हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. तर आपल्या अंडर करंट सिरीजमधला आज आपण 7th लेक्चर घेऊन आलो आहोत. तर अंडर करंटमध्ये आपण जे लेक्चर्स घेत आहोत तर ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी या विषयांवरती जे आपल्या GS3मध्ये इन्क्लूड होतात. तर त्याच्यामध्ये आपण दररोज एक छोटा व्हिडिओ ज्याच्यामध्ये की आपण एक करंटमधला टॉपिक आणि त्याचं ब्रीफ डिस्कशन किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, ठीक आहे, किंवा त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, नवीन लॉज काय अमेंड झालेले आहेत का, किंवा त्याचं नेचर काही चेंज झालेलं आहे का, त्याचे इम्प्लिमेंटेशन्स कसे आहेत, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, ठीक आहे, वे फॉरवर्ड काय आहे. तर अशा गोष्टींवरती आपण काय करतो आहे, छोट्या छोट्या बीट्सवरती आपण डिस्कशन्स करतो आहे. तर त्यातला आजचा जो काही आपला मुद्दा आहे तो म्हणजे की सिंगल यूज प्लास्टिक. बघा, पोल्युशन ही एक खूप मोठी काय आहे, आपल्याकडे एक खूप मोठी समस्या किंवा प्रॉब्लेम म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आणि ती प्रॉब्लेम रियालिटीमध्ये रिअली का आहे, कारण ती एक अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीचा रिझल्ट आहे. ठीक आहे. तर याच पोल्युशनला म्हणजे जे काही प्लास्टिक पोल्युशन आहे तर तो एक आजचा ग्लोबल, म्हणजे फक्त भारतात नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, तर काय झालेलं आहे, ग्लोबली एक असा मुद्दा झालेला आहे जो जो काय करतो, आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो. तर अशाच प्रॉब्लेमवरती आज आपण काय करणार आहोत, जे रूल्स आले आहेत किंवा जे अमेंडमेंट आलेले आहेत 2022मध्ये, तर त्याच्यावरती एक ब्रीफ डिस्कशन करणार आहोत. तर बघा की एक्सप्लेन केलेलं आहे किंवा एक आर्टिकल होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये जे सांगतं की वाय इज अ सिंगल यूज प्लास्टिक बिंग बॅन्ड इन इंडिया फ्रॉम 1 जुलै. तर आता जे 1 जुलै 2022 होतं तेव्हापासून आपण सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते का बॅन केलेलं आहे, त्याचे रिझन्स काय आहेत, ठीक आहे, की याचे रिझन्स आपण इथे बघूया. तर the Center has defined the list of single-use plastic items that will be banned from 1st July. How much such plastic is released into the environment? What are the items chosen and how it will be banned and enforced? ठीक आहे. तर फक्त बॅन करून नाही, तर त्याचं एन्फोर्समेंट पण कसं आहे, किंवा एखादी अथॉरिटी आहे ज्याला एन्फोर्समेंटची पॉवर दिलेली आहे, तर ती किती ज्युडिशियसली तिचा पॉवर यूज करत आहे आणि एन्फोर्समेंट कसं करत आहे. ठीक आहे. तर हे या आर्टिकलमध्ये एक्सप्लेन केलं होतं, ते आपण पाहूया. सी, प्लास्टिक हॅज फेस्ड आउट. तर आपला आजचा जो मुद्दा असणार तो काय की बॅन ऑन आयडेंटिफाईड सिंगल यूज प्लास्टिक. तर बघा की आपण पहिल्यांदा प्लास्टिक, त्याचं जनरेशन, त्याचं जे काही पोल्युशन कॉझिंग नेचर आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड वाईड इंडिया किती कॉन्ट्रीब्यूट करतो प्लास्टिकसाठी किंवा प्लास्टिक पोल्युशनमध्ये, हे सगळं आधी बघूया. तर बघा की सिंगल यूज प्लास्टिक आयटम्स बाय 2022 बॅन बाय मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. तर इथे जी मिनिस्ट्री आहे किंवा जी एपेक्स बॉडी आहे तर ती कुठली आहे, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजची. त्यांचा स्टेप टू कर्ब द पोल्युशन कॉज बाय लिटर अँड अनमॅनेज प्लास्टिक वेस्ट इज बिंग टेकन बाय द कंट्री. तर इथे काय की खूप मोठी स्टेप्स घेतलेले आहेत, जे की सेग्रिगेशन ऑफ वेस्ट आणि मॅनेजमेंट ऑफ वेस्ट आहे, म्हणजे सोर्स टू द एंड किंवा सोर्स जिथे प्रोड्यूस होतं तिथून ते लास्ट स्टेपपर्यंत कसं मॅनेज होतं. तर याच्यामध्ये जे काही लॅक्युनाज होते तर तिथे अनमॅनेज ज्या काही प्लास्टिक वेस्ट होतं तर याच्यावरती काय केलेलं आहे, इथे रूल्स बनवण्यात आलेले आहेत. त्यानंतर ॲडवर्स इम्पॅक्ट ऑफ लिटर्ड सिंगल यूज प्लास्टिक आयटम्स ऑन बोथ टेरेस्ट्रियल अँड एक्वॅटिक इकोसिस्टम्स इन्क्लुडिंग द मरीन, एन्व्हायरमेंटल अँड ग्लोबली रेकॉग्नाइज्ड. तर आपण बघतो की आपल्याकडे जे काही फ्लोराफोना आहे तर त्याच्यावरती याचा काय इफेक्ट होत आहे. तर टेरेस्ट्रियल आपण बघतो की आपल्याच सराउंडिंगमध्ये ज्या रुमिनेटिंग ॲनिमल्स असतात, मोस्टली काय काऊज, बफेलोज, गोट्स, तर त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये काय आहे की खूप वेळा प्लास्टिकच्या ज्या काही कॅरी बॅग्स आहेत ते त्यांनी डायजेस्ट केले किंवा त्यांनी काय केलेल्या असतात, त्या खाल्लेल्या असतात. तर अशा घटना आपण बघतो. तर काय की टेरेस्ट्रियल, ॲक्वॅटिक म्हणजे जे समुद्री जीव आहेत आपण बघतो की त्यांच्या जे काही लाईफ आहे त्यांना थ्रेटन करतात. का? कारण ते त्याच्यामध्ये ट्रॅप होतात. कधी कधी काय होतात की ते त्यांना खाऊनही टाकतात त्या प्लास्टिकला. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांची काय होते, अल्टिमेटली इथे डेथ होते. तर नेक्स्ट पॉईंट बघा की ॲड्रेसिंग द पोल्युशन ड्यू टू सिंगल यूज प्लास्टिक आयटम्स. तर सिंगल यूज प्लास्टिक आयटम्स याच्या नावातच कळतं की एकदा यूज करून जे आपण डिस्पोज करतो तर असे ते आयटम्स आहेत ज्याच्यामुळे काय होते, पोल्युशन खूप जास्त प्रमाणात होत आहे, जेणेकरून की त्याचं रिसायकलिंग जे आहे किंवा रियूज जो आहे तो काय होतो, कमी होतो आणि त्याचं ॲक्युम्युलेशन जे एन्व्हायरमेंटमध्ये आहे ते काय होतं, इथे वाढत जातं. त्यानंतर इंडिया हॅज पायलट अ रेझोल्युशन ऑन ॲड्रेसिंग द सिंगल यूज प्लास्टिक पोल्युशन, प्लास्टिक प्रोडक्ट्स पोल्युशन. ठीक आहे. म्हणजे काय की फक्त सिंगल यूज प्लास्टिकचे जे काही प्रोडक्शन आहे, ठीक आहे, त्याच्यावरती काय केलेलं आहे, इथे ॲक्शन्स घेतलेले आहेत. त्यानंतर अर्जंट नीड फॉर द ग्लोबल कम्युनिटी टू फोकस ऑन दिस व्हेरी इम्पॉर्टंट इशू.
तर फक्त इंडियामध्येच नाही तर ग्लोबलीसुद्धा काय हा इश्यू ॲड्रेस केलेला आहे. नाव इथे बघा की हे जे काही आपण म्हणतो की सिंगल यूज प्लास्टिक किंवा टोटल प्लास्टिक पोल्युशन, तर त्याच्यामध्ये इंडिया किती कॉन्ट्रीब्यूट करतो आहे, तर इंडिया इज अमॉंग द फर्स्ट 100 कंट्रीज. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा की मोर दॅन 34 लाख टन्स ऑफ प्लास्टिक वेस्ट इज जनरेटेड इन 1920चा डाटा सांगतो की 30.59 लाख टन्स ऑफ प्लास्टिक इन 18 अँड 19 इन इंडिया. तर इंडियामध्येच काय आहे की 30.15 लाख, दॅट इज नियरली 40 लाख जे काही प्लास्टिक वेस्ट आहे ते काय होतं इथे जनरेटेड होतं. तर जर आपण इंडियाचा विचार केला तर इंडिया काय आहे पहिल्या 100 कंट्रीजमध्ये म्हणजे की टॉप 100 कंट्रीजमध्ये 94th रँक करतो प्रोडक्शन कशाचं की वेस्ट जनरेशनमध्ये. त्यानंतर फर्स्ट आहे सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि ओमान. त्यानंतर बघा की व्हॉट इज सिंगल यूज प्लास्टिक आणि याच्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकमध्ये कुठले कुठले आयटम्स जे आहेत ते इथे इन्क्लूड केलेले आहेत. तर सिंगल यूज प्लास्टिक और डिस्पोजेबल प्लास्टिक used only once, तर as the name says used only once before they are thrown away. ठीक आहे, म्हणजे फेकून देण्याच्या आधी किंवा डिस्पोज करण्याच्या आधी ते फक्त एकदाच वापरले जातात असे सिंगल यूज प्लास्टिक आहे. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत की प्लास्टिक बॅग्स आहेत, स्ट्रॉज आहेत, कॉफी स्टरर्स आहेत, सोडा आणि वॉटर बॉटल्स आणि मोस्ट फूड पॅकेजिंग. ठीक आहे, आपण जे पॅकेटमधले फूड्स खातो, ठीक आहे, त्याच्यामध्ये वेफर्स असतील, कुरकुरेज असतील, ठीक आहे, तर अशा ज्या काही त्याचं जे पॅकेजिंग आहे. त्यानंतर मिल्क प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे, मिल्क आपण दुधाची पिशवी आणतो तर ती पिशवी परत वापरतो का, नाही. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यापासून जे प्लास्टिक जनरेट होतं तर इथे त्या प्लास्टिकचा विचार केलेला आहे. कारण हे प्लास्टिक कसं आहे की डेली जनरेशनमधलं आहे. ठीक आहे, डेली म्हणजे दूध आणि दुधाचं जे काही पॉलिथिन आहे ते काय होतं की हाऊस होल्ड वेस्ट आहे आणि ते रोज जनरेट होतं. ठीक आहे, तर अशा गोष्टींचीच आपण इथे काय घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे. तर बघा एनी प्लास्टिक दॅट इज मेड फ्रॉम पॉलिमर्स ऑफ हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन आणि लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. तर हाय आणि लो डेन्सिटी अशा पॉलिइथिलीनपासून, दॅट इज पॉली म्हणजे काय की खूप सारे मोनोमर्स एकत्र येऊन असे एक पॉलिमर बनवला जातो जो की इथे हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटीचा आहे. त्यानंतर PET आपण बघतो की आजकाल पाण्याच्या ज्या बाटल्या आहेत त्याच्यावरती PET रिसायक्लेबल, ठीक आहे, त्याचं रिसायक्लेबलचं एक वेट दिलेलं असतं, कॉस्ट दिलेली असते. तर हे PET काय आहे की पॉलिइथिन टेरिप्थॅलेट, दॅट इज अ सिंगल यूज प्लास्टिक अकॉर्डिंग टू द युनायटेड नेशन्स. ठीक आहे, तर त्यांचं डेफिनेशन आहे हे सिंगल यूज प्लास्टिकचं की हाय आणि लो डेन्सिटीचे पॉलिमर्स वापरून जर तुम्ही प्लास्टिक बनवत असाल तर. ठीक आहे, त्यानंतर बघा की आता आपण हे म्हणतोय की सिंगल यूज प्लास्टिक काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते त्याला बॅन केलेलं आहे. ठीक आहे, पण ते काय एन्व्हायरमेंटला कसं हार्म करतं, तर फर्स्ट ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे काय की ते जे नॅचरली किंवा आपण नैसर्गिकरित्या जे म्हणतो तर ते एन्व्हायरमेंटमध्ये काय होत नाही, डिग्रेड होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला काय लागतात, खूप वर्ष लागतात आणि ते एन्व्हायरमेंटमध्ये जे पॉलिमर्स आहेत ते लास्टली काय होतं मोनोमर्समध्ये कन्वर्ट होतं, पण ते टोटली काय होत नाही, डिग्रेड होत नाही. त्यानंतर बघा नेव्हर ब्रेकिंग डाऊन कम्प्लिटली दे डिग्रेड ॲज बिकम मायक्रोप्लास्टिक अँड कंटिन्यू टू पोल्यूट द एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की पॉलिमर्सचं मोनोमरमध्ये कन्वर्ट होईल किंवा मायक्रोप्लास्टिकमध्ये कन्वर्ट होईल, पण टोटली जे डिग्रेड होण्याची जी त्याची कॅपॅसिटी आहे ती काय आहे, टोटली 0 आहे. ठीक आहे, त्यानंतर कंटॅमिनेटिंग सॉईल अँड वॉटर. तर इथे काय आहे की सॉईल कंटॅमिनेट, वॉटर कंटॅमिनेट. वॉटर म्हणजे काय की मरीन लाईफ जे इकोसिस्टम आहे तिथे कंटॅमिनेट करतं. आणि आपण लँडफिल्स बघतो. ठीक आहे, लँडफिल्स म्हणजे काय की जिथे शहराच्या बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर जिथे काय केलं जातो, कचरा त्या शहराचा एकत्रित केला जातो. अशा लँडफिल्समध्ये काय होतं, तिथली जी काही जमीन आहे, ती जी काही आपण म्हणतो की माती आहे, तर ती काय होते डायरेक्टली तिथे पोल्यूट होते. ठीक आहे, आणि तिथलं पाणीसुद्धा काय आहे त्याच्यामुळे पोल्यूट होतं. त्याच्यामुळे आपण बघतो की जे काही रिव्हर्स आहेत त्यांच्या रिज्युविनेशनचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते सध्या काय होतं ते आपण चर्चेत किंवा न्यूजमध्ये वाचत असतो. त्यामध्ये नमामि गंगे आहे, त्यानंतर यमुनाचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आता तुम्ही काल परवा पाहिला असेल तर पवना नदीचा प्रोजेक्ट न्यूजमध्ये होता. ठीक आहे, तर दीज आर द थिंग्स. त्यानंतर ट्रान्समिशन ऑफ ॲनिमल टिश्यूज ट्रान्समिटेड टू द ॲनिमल टिश्यूज म्हणजे काय की ते
बायोमॅग्निफिकेशन. बघा, बायोमॅग्निफिकेशन जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय होते की स्मॉलर ॲनिमल्समधून लार्जर ॲनिमल्सपर्यंत त्याची जी क्वांटिटी आहे एखाद्या पोल्युटंटची ती वाढत जाते आणि ती अल्टिमेटली काय होते की ह्युमनच्या फूड चेनमध्ये, ठीक आहे, ह्युमनच्या फूड चेनमध्ये ती एंटर होते. त्यामुळे अल्टिमेटली ती काय करत असते, ह्युमनला हार्म करते. त्यानंतर बर्ड्समध्ये बघा, एंड अप इटिंग द टॉक्सिक डेब्रीज. म्हणजे बर्ड्स ज्या आहेत तर ते जेव्हा त्या फीड करतात तेव्हा त्या डिफरन्शिएट करू शकत नाहीत, ठीक आहे. आणि मग काय होतं की त्या टॉक्सिक डेब्रीज म्हणजे ह्या पॉलिमर्सच्या जे टॉक्सिक मटेरियल आहे त्याच्यावरती त्या इथे जगतात आणि शेवटी काय होतात की त्यांचं डेथ आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर फिश कन्झ्युमर्स थाउजंड्स ऑफ टन्स ऑफ प्लास्टिक, ठीक आहे. तर आपण इथे बघतो की काय की फिश किंवा जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते अल्टिमेटली काय होतात की प्लास्टिक कन्झ्युम करतात आणि जेव्हा ते प्लास्टिक कन्झ्युम करतात तेव्हा काय होतं इथे त्यांच्या बॉडीमध्ये ते मायक्रो प्लास्टिकच्या फॉर्ममध्ये आपल्याला इथे पाहायला भेटतं. तर मध्यंतरी न्यूजमध्ये होतं जे काही वॉटर सॅम्पलिंग झालं होतं इंडियामध्ये, ठीक आहे, तर त्या वॉटर सॅम्पलिंगमध्ये सुद्धा काय झालं होतं, मायक्रो प्लास्टिक सापडलं होतं, ठीक आहे. म्हणजे वॉटर जे आपण स्वच्छ पाणी म्हणून पितोय तर त्याच्यामध्येही कुठे ना कुठे काय आहे, मायक्रो प्लास्टिक आपल्याला आढळून येतं. त्यानंतर बघा, नॉन रिसायकलेबल आहे त्याच्यामुळे काय वर्ल्ड वाईड ओनली 10 to 13% ऑफ प्लास्टिक आयटम्स आर रिसायकल्ड. तर बघा, विचार करा की रिमेनिंग प्लास्टिक दॅट इज 80 to 90% ऑफ द प्लास्टिक जे आहे ते नॉन रिसायकलेबल आहे. त्याच्यामुळे आपण डे टू डे लाईफमध्ये काय करतोय, फक्त पोल्युशनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत चाललेलो आहोत. त्यानंतर ॲडिशन ऑफ केमिकल्स. तर हे पॉलिमर्स आहेत, आपण म्हणतो की पॉलिमर्स, ठीक आहे. तर असे खूप सारे पॉलिमर्स जेव्हा आपण तयार करतो तर तिथे काही केमिकल नेचर फॉर्ममध्ये आपल्याला ते तयार करावे लागतात, ठीक आहे. तर पेट्रोलियम बेस्ड डिस्पोजेबल डिफिकल्ट टू रिसायकल. तर हा जो काही पेट्रोलियमचा बेस आहे त्याचा तो काय करतो, त्याला डिफिकल्ट करतो रिसायकल करायला, ठीक आहे, सिंगल यूज प्लास्टिकला. त्यानंतर बघा, ग्रीन हाऊस गॅस इमिशन ओनली 5 to 10% ऑफ ग्रीन हाऊस इमिशन बाय 2050. म्हणजे एस्टिमेट केलेलं आहे की 2050पर्यंत जे काही इमिशन्स ग्रीन हाऊस गॅसेसचे इमिशन्स असतील तर त्यातले 5 ते 10% फक्त काय होणार आहेत, या प्लास्टिक पोल्युशनमुळे होणार आहेत. ठीक आहे. थ्रेट टू ॲक्वॅटिक लाईफ आपण पाहिलं की जे लोअर ॲनिमल्स आहेत ते कन्झ्युम करतात, त्यांना हायर ॲनिमल्स कन्झ्युम करतात आणि ते अल्टिमेटली फूड वेबमध्ये येतं, ठीक आहे. त्यानंतर प्लास्टिक डज नॉट डिकम्पोज. आणि त्यातलं मेन आपण जे आपल्याकडे लोकली पाहतो की जेव्हा आपण पावसाळा येतो तेव्हा आपल्याला काय होतात की ड्रेनेज जे आहेत ते इथे क्लॉग व्हायचा जो काही प्रकार आहे तो आपल्याकडे खूप जास्त होतो, ठीक आहे. म्हणजे अर्बन सिटीजमध्ये आपण पाहतो की जे ड्रेन्स आहेत पावसाळ्यामध्ये, ठीक आहे, तर ते काय होतात तिथे क्लॉग होतात जेणेकरून की काय की वॉटरचे जे काही पाथ आहे तो तिथे ब्लॉक केला जातो, ठीक आहे. त्यामुळे फ्लडिंग आणि इतर गोष्टी तिथे आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर बघा, इनविजिबल प्लास्टिक. तर आयडेंटिफाईड इन टॅप वॉटर, बिअर अँड सॉल्ट. तर जे काही प्लास्टिक आहे आपण म्हटलं की पॉलिमर्स आहे ते त्याच्या मोनोमर्समध्ये कन्वर्ट होतात किंवा मायक्रोप्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतात. आणि जे काही समुद्र किंवा त्याच्यापासून आपल्याला जे येणारे प्रोडक्ट्स आहेत त्याचं उदाहरण म्हणजे सॉल्ट, ठीक आहे, किंवा वॉटर. तर याच्यामध्ये सुद्धा ते आपल्याला आढळून आलेले आहेत, ठीक आहे. रिलीज टॉक्सिक फ्युम्स म्हणजे आपण म्हणतो की एखादी गोष्ट बर्न करतो आपण, ठीक आहे. तर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो की इन्सिनरेशन करतो, बर्निंग ऑफ द वेस्ट करतो. पण जेव्हा आपण प्लास्टिक बर्न करतो तेव्हा त्याच्यापासून टॉक्सिक फ्युम्स ज्या आहेत त्या रिलीज होतात एन्व्हायरमेंटमध्ये आणि ज्या काही करतात अल्टिमेटली एअर पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, ठीक आहे. त्यानंतर लिचिंग ऑफ द प्लास्टिक वेस्ट इन टू द ग्राउंड वॉटर सोर्स हॅज बीन लिंक्ड टू द प्रेझन्स ऑफ डेंजरस मायक्रोप्लास्टिक. म्हणजे जे काही ग्राउंड वॉटर आहे त्याच्यामध्ये लिचिंग होत आहे आणि लिचिंगमुळे काय मायक्रोप्लास्टिक आपल्या पाण्यामधून अल्टिमेटली आपल्या हेल्थवरती इफेक्ट करत आहे. त्यानंतर टुरिझमवरती काय आहे की डॅमेजेस द एस्थेटिक व्हॅल्यू ऑफ द टुरिस्ट प्लेस अँड डिक्रीजेस द टुरिझम इन्कम्स अँड मेजर इकॉनॉमिक कॉस्ट. तर काय की एखाद्या ठिकाणी टुरिझमसाठी आपण जातो तेव्हा तिथलं काय आहे की एस्थेटिक व्हॅल्यू, तिथे क्लीनलीनेस, तिथलं नेचर, या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू असते. पण जर तिथे पोल्युशन व्हायला लागलं, ठीक आहे, तर तिथे आपण जाणार आहोत का नाही, तर तिथली काय होणार आहे अल्टिमेटली ती जे काही टुरिझमची व्हॅल्यू आहे ती तिथे कमी होणार आहे. जेणेकरून परत काय की त्याच्या क्लीनलीनेसची आणि त्याची इकॉनॉमिक कॉस्ट काय होणार आहे मेंटेन करायची तिथे वाढणार आहे. फॉर एक्झाम्पल बीचेस, ठीक आहे, आता क्लीन बीचची जे ड्राईव्स घेतात आहे, ठीक आहे, किंवा त्याच्यासाठी आपण ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनची जी मेथड आहे ती पाहतो, ठीक आहे. तर ही काय आहे की एखादी गोष्ट किंवा एखादी जागा जी आहे ती त्याच्या मूळ स्वरूपात किंवा क्लीन ठेवण्यासाठी
इथे काय आहे, आपण ते ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन जी काही मेथड आहे ती पाहतो. ठीक आहे. तर अल्टिमेटली काय की इकॉनॉमीवरती पण काय होणार आहे आणि टुरिझमवरती हे प्लास्टिक पोल्युशन अफेक्ट करणार आहे. तर मग एफर्ट्स काय आहे, ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट काय एफर्ट्स घेत आहे. तर प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 होते, त्याच्यामध्ये काय की जे काही अर्बन लोकल बॉडीज होत्या तर त्यांना अर्ज केलं जात होतं की जे काही 50 मायक्रॉनपेक्षा कमीचं जे प्लास्टिक आहे किंवा 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिकच्या ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत तर त्यांचा जो वापर आहे तो टाळा किंवा कमीत कमी वापर करा. त्याच्यानंतर एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी, अ साऊंड मॅनेजमेंट ऑफ प्रोडक्ट अंटिल द एंड ऑफ इट्स लाईफ. म्हणजे की एखादी गोष्ट जर प्रोड्यूस केलेली आहे, सपोज एखादा लेज किंवा एखाद्या कुरकुरेचं पॅकेट आहे, ठीक आहे, तर प्रोड्यूस केल्यापासून तर ते आपण जेव्हा खाऊन त्याला थ्रो करतो तर ती त्या कंपनीची जबाबदारी आहे की त्याला परत रिसायकल करणं, वापरणं किंवा त्याला जे काही त्याचं प्रॉपर मेथड आहे त्याला डिग्रेड करायचं तर ती मेथड फॉलो करणं. दॅट इज एक्सटेंडेड प्रोड्युसर म्हणजे ज्यानं ते प्रोड्यूस केलं आहे ते, ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे. तर ही जी काही मेथड आहे ती ते इंट्रोड्यूस केली होती 2016च्या रूल्समध्ये. तर हे एक्झामला एकदा येऊन गेलेलं आहे. त्यानंतर बघा 2022चे रूल्स म्हणजे जे न्यूजमध्ये होतं ते काय सांगतात की बॅन द मॅन्युफॅक्चरिंग, इम्पोर्ट, स्टॉकिंग, डिस्ट्रीब्युशन, सेल्स अँड यूज ऑफ कॅरी बॅग्स मेड अप ऑफ व्हर्जिन अँड रिसायकल्ड प्लास्टिक लेस दॅन 75 मायक्रॉन्स. ठीक आहे. तर हे मायक्रॉन्सचं काय म्हणजे मायक्रॉन्स आपण म्हणतोय तर व्हॉट इज द मॅटर, तर जितके कमी मायक्रॉन्स असतात तितकी रिसायकलेबल करण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा व्हॅल्यू आहे ती तितकीच कमी होत जाते. पण जितके जास्त मायक्रॉन्स वापरता तुम्ही तर तितकी त्याची रिसायकल करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती आपल्याला वाढते. ठीक आहे. तर इथे काय की मॅन्युफॅक्चर करणं, स्टॉकिंग करणं, इम्पोर्ट करणं, डिस्ट्रीब्युशन, सेल आणि यूज या सगळ्या गोष्टींवरती आपण इथे काय करतोय, बॅन करतोय. कधी 2022 पासून, त्याच्यामध्ये 1 जुलैपासून. ठीक आहे. त्यानंतर बघा सेंट्रल पोल्युशन आणि स्टेट पोल्युशनचे जे काही बोर्ड्स आहेत तर विल मॉनिटर, बॅन, आयडेंटिफाय व्हायोलेशन्स अँड इम्पोज पेनल्टीज ऑलरेडी प्रिस्क्राईब इन द एन्व्हायरमेंट पोल्युशन ॲक्ट. तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे तर त्याच्या अंडर हे येतं आणि त्याच्यामध्ये सेंट्रल आणि स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स जे आहेत ते त्यांना अथॉरिटी दिलेली आहे. तर त्याच्यानंतर आणखीन काय आपण करू शकतो किंवा आणखीन काय केलं जातं आहे तर स्वच्छ भारत मिशनमध्ये त्याच्यामध्ये आपण बघतो सेग्रिगेशन ऑफ वेस्ट, म्हणजे आपल्याला ॲडव्हर्टायझिंगपासून सांगितलं जातं की ओला कचरा आणि सुका कचरा जो आहे तो वेगवेगळा करायचा, त्यालाच म्हणतात सेग्रिगेशन अँड सॉर्टिंग ऑफ वेस्ट. त्यानंतर अल्टरनेटिव्स म्हणजे आपण प्लास्टिक्सला काही अल्टरनेटिव्स म्हणून काय वापरू शकतो. ठीक आहे. तर याचा शोध घेणं आणि त्यानंतर रियूज करणं, तर त्यालाच जर आपण स्वच्छ भारतमध्ये पाहिलं तर काय की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट आहे, त्यानंतर बायोडिग्रेडेबल वेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो की वे फॉरवर्ड काय आहे की लेस यूज म्हणजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं. त्यानंतर कन्झ्युमर नीड्स टू बी इन्फॉर्म्ड म्हणजे आपण म्हणतो की कन्झ्युमरला म्हणजे जो काही ग्राहक आहे त्याला व्यवस्थित माहिती देणं की तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये कसे कॉन्ट्रीब्यूट करत आहात, कसं डॅमेज करत आहात. ठीक आहे. तर त्यासाठी काय ॲडव्हर्टायझिंग, TV, त्यानंतर रेडिओज, नजिंग करणं. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सस्टेन अल्टरनेटिव्स अल्टरनेटिव्स फक्त अल्टरनेटिव्स नसून काय सस्टेनेबल अल्टरनेटिव्स असावेत, म्हणजे ते काय असावेत की चीप असावेत आणि प्रत्येकाला अवेलेबल होतील असे असावेत. त्यानंतर एम्पावर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ठीक आहे. म्हणजे जे काही अथॉरिटीज आहेत त्यांना थोडं एम्पावर करणं जेणेकरून की काय आपण ज्या काही इम्प्लिमेंट करायच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित इम्प्लिमेंट होतील. तर याच्यामध्ये आपण 3 Rs बघतो, रिसायकल, रिड्यूस आणि रियूज. ठीक आहे. तर हे होतं काही सिंगल यूज प्लास्टिक किंवा त्याची जी बॅन आहे तर त्याच्याबद्दल त्याचे ऑब्जेक्टिव्स काय होते, रूल्स काय होते आणि आपण त्याला कसं इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.